गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज ना मी तुमच्यासोबत खूप छान अशी क्रीमी पालक पनीरची रेसिपी शेअर करणार आहे. आणि एकदा तुम्ही ही रेसिपी घरी बनवली ना की तुम्ही बाहेरून कधीच ऑर्डर नाही करणार. तर ही रेसिपी पूर्ण बघा ना. मी खूप सारा पालक घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पालक पनीर बनवतो आहे, पण आपल्याला पालकचा अजिबात टेस्ट नाही येणार आहे. आणि मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यानंतर मी पालकला वॉश करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मी पनीर घेतलं आहे. पनीरला ना मी जोपर्यंत मी ग्रेव्ही बनवणार आहे तोपर्यंत छान थंड पाण्यात ठेवून देईल. नॉर्मल रूम टेम्परेचरचं पण पाणी तुम्ही यूज करू शकता. त्याच्याने पनीर खूप सॉफ्ट लागतं. त्यामुळे पाण्यामध्ये त्याला अगोदर ठेवून द्यायचं. आणि ना पाणी गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मी पालक टाकलं आहे. आणि जसं पालक टाकलं ना तर तुम्ही कलर बघू शकता, एकदम 5 मिनटात चेंज होतो. नंतर ना आपण एक दुसरं भांडं घेऊ, त्याच्यामध्ये एकदम थंड पाणी टाकू. आणि मी त्याच्यामध्ये 2 ट्रे बर्फाचे टाकलेले, एकदम गार पाणी करून घेतलं आहे. पालकला जसा एक बॉईल आला ना की त्याच्यानंतर आपण एकदम पटकन पालकला गरम पाण्यातून काढून गार पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर बघू शकता तुम्ही इथे ना आता पालकला छान अशी उकळी आलेली आहे. आता ना आपण छान पालकला गरम पाण्यातून काढून गार पाण्यामध्ये टाकू. पटकन टाकायचं आहे आपल्याला. जसं आपण बाहेर काढलं ना, आता पाणीचा गॅस मी बंद करून दिलेला आहे आणि एक उकळी पण येऊन गेलेली. तर आता पाणी छान गाळून घेऊ आपण गरम, आणि त्यानंतर आपण गार पाण्यामध्ये टाकू. तर इथं तुम्ही बघू शकता मी 2 ट्रे बर्फाचे टाकले आणि पाणी खूप असं गार आहे. जसं मी त्याच्यामध्ये पालक टाकलं आहे ना तसं ते पाणी म्हणजे पालक गार होऊन जातं, गरम नाही राहत. त्यामुळे आपल्याला खूप असं गार पाणी घ्यायचं आहे. त्याच्याने ना पालकचा कलर पण चेंज नाही होत. मी इथे कढाई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच मी ऑइल टाकलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये तूप पण टाकू शकतात किंवा तुम्ही थोडं ऑइल आणि बटर पण टाकू शकतात. मी सध्या इथं ऑइलच घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरा टाकलेला आहे. त्यानंतर मी बारीक केलेलं अद्रक लसूण टाकलं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही कुटणीमध्ये ना कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये असं जाडं मोठं वाटून घ्या. एकदम बारीक नाही करायचं आहे आपल्याला, अद्रक लसूणचं पेस्ट नाही बनवायचं आहे. म्हणजे खलबत्ता असतो ना त्याच्यामध्ये आपल्याला कुटून घ्यायचं आहे जाडं मोठं. याला आपण छान असं फ्राय करून घेऊ. कलर चेंज झाला ना त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये कांदा टाकू. 3 कांदे एकदम बारीक कापलेले, एकदम बारीकच पाहिजे आपल्याला याच्यामध्ये, एकदम बारीक कांदा. तर मी 3 मीडियम साईजचा कांदा घेतला होता. कांद्याला ना आपल्याला गोल्डन कलर येण्यापर्यंत छान असा फ्राय करायचं आहे. छान मिक्स करून करून फ्राय करा. ह्या टायमामध्ये ना तुम्ही थोडं मीठ पण टाकू शकता, त्याच्याने कांदा लवकर फ्राय होतो. तर बघा कांद्याचा छान असा कलर चेंज झालेला आहे. तर आता ना आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकू. तर इथं मी सगळ्यात अगोदर ना कस्तुरी मेथी टाकते तेलामध्ये. त्यानंतर मी याच्यामध्ये 2 चम्मच धना पावडर टाकला होता. 2 छोटे चम्मच टाकले होते. त्याच्यानंतर मी अर्धा चम्मच हळद टाकली. त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला. त्यानंतर मी लाल मिरची टाकली होती. तुम्हाला किती तिखट लागतं ना त्याप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. आता ना मी याच्यामध्ये गरम मसाला टाकते. गरम मसाला मी 2 प्रकारचे याच्यामध्ये टाकले. एक गरम मसाला मी भाजीचा टाकला होता आणि हा जो मी टाकला आहे ना तो नॉनव्हेज म्हणजे चिकन गरम मसाला होता, तर मी तो टाकला होता. आणि मसाल्यांना आपण छान भाजून घेऊ. पूर्ण घरामध्ये मसाल्याचा सुगंध यायला हवा असा आपण छान मसाला भाजून घेऊ. मसाला छान भाजला की मग त्याच्यामध्ये आपण सॉल्ट टाकू. सॉल्टचं प्रमाण आहे ना तुम्हाला याच्यामध्ये कमी ठेवायचं आहे, कारण पालकमध्ये ना सॉल्टचं प्रमाण खूप असतो. त्यामुळे आपल्याला सॉल्टचं प्रमाण खूप कमी ठेवायचं आहे. जो पण पालक पनीर नाही खात असेल त्यांनी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मी पण खूप नाटकी होती. मी खूप खाण्यापिण्यामध्ये नाटके करायची. मला हे नाही खायचं, मला ते नाही खायचं. जशी जशी मी मोठी होत गेली ना तसं तसं मला कळालं मम्मी पप्पा जे आपल्याला बोलतात ना की ही भाजी खा ते खा, तर सगळं आपण खायला पाहिजे, कारण ते आपल्या चांगल्यासाठीच सांगतात. पालकला आपण गार पाण्यात टाकलं ना त्याच्यानंतर आपण त्याची प्युरी बनवून घेतली होती. आणि जसं आता मसाल्याला तेल सुटलं तशी मी ही पालक प्युरी याच्यामध्ये टाकलेली आहे. छान आपण सर्व असं मिक्स करून घेऊ आणि तोपर्यंत आपण पनीरला कट करून घेऊ. जेव्हा पण तुम्ही पनीरची रेसिपी बनवत असेल ना तेव्हा सगळा मसाला तयार झाल्यानंतर, सगळी ग्रेव्ही तयार झाल्यानंतर आपल्याला एकदम लास्टमध्ये पनीरला ॲड करायचं आहे आणि 2 मिनटं फक्त गॅस चालू ठेवायचं आहे. तेव्हाच पनीर सॉफ्ट असतात. तुम्ही पनीरला खूप शिजवलं ना तर पनीर खूप असं टाईट किंवा रबरीसारखं होतं.
पालकमध्ये ना मी अर्धी वाटी फ्रेश अमूल क्रीम टाकलेली आहे. तुमच्या घरामध्ये कधी मलाई असेल तर तुम्ही ती पण मलाई घेऊ शकता. मी अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे. तुमच्याकडे क्रीम असेल किंवा मलाई असेल तर त्याचं प्रमाण ना आपल्याला जास्त ठेवायचं आहे, कारण आपण मलाई पालक पनीर बनवतो आहे. त्यामुळे मलाई किंवा फ्रेश क्रीमचं आपल्याला प्रमाण जास्त ठेवायचं आहे. आता आपण 5 मिनटं झाकण ठेवून देऊ याच्यावर. तोपर्यंत मी तडका तयार करते. तर मी इथे लसूण घेतलेले 6-7 मी कळ्या घेतल्या होत्या, त्याला बारीक कट करून घेतले आणि लाल सुकी मिरची. तर आता मी याच्यामध्ये तेल टाकते आहे. जेव्हा ती भाजी झाली ना त्याच्यावरतून आपण हा तडका देऊ. तर इथे 2 चम्मच तेल टाकून मी गॅसवर ठेवून देते आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की पालक पनीरला 5 मिनटं मी झाकून ठेवलं होतं आणि छान तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ. इथे तुम्ही बघू शकता अशी क्रीमी पालक पनीर तयार झालेली आहे. आणि आपल्याला ना पनीरला खूप शिजवायचं नाही आहे. पनीर आपण जास्त शिजवलं ना तर ते सॉफ्ट नाही राहत, म्हणून आपल्याला जास्त नाही शिजवायचं. लसूण आणि लाल सुकी मिरचीमध्ये ना तुम्ही लाल मिरची पावडर पण टाकू शकतात, पण मला जास्त तिखट नाही हवं होतं त्यामुळे मी नाही टाकली. फ्रेंड्स, क्रीमी पालक पनीर रेसिपी इथे तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसती आहे. आणि जितकी सुंदर दिसती ना तितकीच टेस्टमध्ये पण एकच नंबर होती. खूप छान बनलेली होती. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.